घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 29 रुपयांनी वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत आणि या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. पाहूयात. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 29 रुपयांनी वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले. सरकारने आता अनुदानित LPG सिलेंडरच्या रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 पर्यंत कमी केली. याचा अर्थ उज्ज्वला योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबियांना वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थ्यांना वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर मिळत होते. पुढे ही संख्या 12 वरून 9 करण्यात आली आणि आता ती आणखी कमी करून 4 वर नेण्यात आली. या निर्णयामुळे लाखो उज्ज्वला लाभार्थ्यांच्या घरगुती खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता 4 वर आलेत उज्ज्वलाची सबसिडी, 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील. इंडिया आघाडीची आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून. आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे. उज्ज्वला गॅसचं अनुदान कमी करण्यात आलेलं आहे. 9 सिलेंडरचं जे अनुदान होतं ते 3 सिलेंडर ठेवलं. काही थोडा काळ लागेल. जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं. थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते निर्णय व्हावे लागतात. इराण आणि अमेरिकेने होर्मुझमध्ये नाकाबंदी लावल्यानंतर जगभरात कच्चं तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला. होर्मुझ बंद असल्यानं भारत, चीनसह आशियाई देशांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे भारतात इंधन आणि गॅसच्या किमती वाढत आहेत. आता सरकारनं उज्ज्वला योजनेतल्या सिलेंडरच्या अनुदानावरही मर्यादा आणली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.